तलाव फुटलेला आहे. का बरं तलाव फुटलेला असेल आणि या फुटल्यामुळे किती लोकांना किती शेतीला याचा फटका बसलेला असेल आणि प्रशासन आता काय करत आहे? सर, मागील हा खरं तर भंडारा जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या तलावापैकी एक आहे आणि जवळपास 90 एकरामध्ये याचा पाण्याचा विस्तार आहे. 90 एकरावर साधारणतः 1000 एकर शेती अवलंबून आहे आणि सर्वांचा शेती व्यवसाय हा मुख्य व्यवसाय आहे. आणि मागच्या 5 वर्षात किमान 2दा तलाव फुटीचं प्रकरण समोर आलेलं होतं, पण इथल्या गावच्या नागरिकांनी वेळीच सावधानता आणि सकाळची वेळ होती. मागच्या 2 वर्षाआधी सुद्धा 3 वर्षाआधी सुद्धा 2दा असं प्रकरण समोर आलं. तेव्हा सुद्धा आम्ही सकाळची वेळ असता आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणली. पण आज साधारणतः 4:30 वाजता सकाळी 16चा होल लागला आणि त्याच्यानंतर आम्ही काही मंडळी नागरिक तिथं धावून गेलो, जागेवर हे केली, पण परिस्थिती आमच्या हाताबाहेर होती. आणि साधारणतः आज आपण पाहतो तिथं 15 ते 20 फुटाचा मोठा मेन पाळीला होल लागलेला आहे आणि हा माझ्या मागे आपण परिसर बघू शकता. जवळपास 1000 एकराची पूर्ण नासाडी, पूर्ण पीक खरडून निघालेलं आहे. आणि निश्चितच गावाचा भाग नसल्यामुळे, थोडा शेतीचा भाग असल्यामुळे कुठलीही इथं जीवितहानी सध्या तरी झालेली नाही. बस एवढंच सांगतो. आणि प्रशासन एवढंच म्हणेन की बाबा पाटबंधारे विभाग आहे, कलेक्टर साहेब आहेत, यांनी लक्ष घालून आमच्या तलावाचं पुनर्जीवन आणि पूर्ण तलावाचे जे पाट आहेत त्यांचं दुरुस्तीकरण आम्ही गेल्या 5 वर्षात अनेक वेळा निवेदनं दिली, पण प्रशासनाने याची दखल घेतली नाही. ही शोकांतिका आहे. हा साकोली तालुक्यातील लघु पाटबंधारे विभागाचा मुख्य साकोली गावातला हा तलाव आहे. हा तलाव पहाटेच्या सुमारास त्याची पाळ फुटल्याने ह्याचा पाण्याचा फ्लो सुरुवातीला कमी होता, पण नंतर वाढत गेलेला आहे. सुदैवानं ह्या पाण्याचा फ्लो कोणत्याही नागरी वस्तीत जात नसल्याने कोणतीही जीवितहानी याच्यामध्ये झालेली नाहीये. हा फक्त जो पाणी जातो आहे तो शेतामधून जात आहे. साधारणतः अंदाजे 300 हेक्टरच्या जवळपास साकोली गावातील शेती पीक आहे त्याचं खरवडून पाणी जात असल्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याच्यासाठी आमचे प्रशासनाच्या वतीनं टीम तयार आहे. पाण्याचा फ्लो जसा कमी होईल तसा आम्ही तात्काळ या पिकाचे पंचनामे करणार आहोत आणि नियमाप्रमाणे जे येणार आहे त्याचं नुकसान भरपाई आम्ही त्या शेतकऱ्यांना तो तात्काळ त्याची कारवाई करणार आहोत. आणि पोलीस प्रशासन सुद्धा इथं सज्ज आहे आणि मुख्याधिकाऱ्याचं सुद्धा प्रशासन इथं सज्ज आहे. शेतकऱ्यांचं कालच्या प्रसंगामुळे आणि तलाव फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. जवळपास माझ्या शेती सकट अन्य बाकीचे शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर सफर झालेले आहेत आणि त्यांना आता कुठेतरी आधार पाहिजे. त्यांना म्हणजे आता धान्य होणार नाही, पिकं येणार नाही आणि हे काहीच न झाल्यामुळे त्यांना जीवनाचं त्यांचं जीवन चरितार्थ चालवायला सुद्धा त्यांना जागा नाही. आणि म्हणून तातडीनं शासनाने कारवाई ज्यांच्यावर करायची त्या अधिकाऱ्यावर त्यांनी कारवाई करावी. मात्र शेतकऱ्यांना त्वरित हेक्टरी जवळपास 50,000 रुपये आपण तो पैसा उपलब्ध करून द्यावा अशी माझी शेतकरी म्हणून मागणी आहे.